निळवानर बाण दुर्धर वर्षला। ज्यावेळेस सगळ्या वानराने भगवान परमात्म्याचा जय श्रीराम म्हणून जे जयकार केला त्यावेळेस रावणाला सुद्धा राग आला, धनुष्याला बाण जोडला। रावण बाणांच्या वृत्ती लक्षान याची सेनापती शर सुटले सुनाट जाती लंकापती क्षोभला। रावणाला एवढा राग आलेला आहे आणि रावणाने राग येऊन धनुष्यातून जेवढे बाण सुटू लागले त्या बाणाची गणना सुद्धा केली जात नव्हती। जो का सेनापती आटोपेना शस्त्रवर्ती माग दिव्यास्त्रे लंकापती तदा तदा तद्वार्ता तद्वर्धाती प्रयोजी। रावणाने काय विचार केला, जे साधारण बाणाने आता नीळ आपल्याला ऐकत नाही, मग आता काहीतरी मंत्र विद्या तंत्र ह्याच बाणाचा वापर करून निळाला समोर जावा लागतंय। वानराचा जय जयकार ऐकून क्षोभला तस शिर नीळ मारावया वानर अग्निअस्त्र सजिले। जे अग्निअस्त्र नावाचा जो बाण आहे तो बाण आता रावणाने धनुष्याला जोडलेला आहे, नीळ समोर आहे। धगधगीत सजून बाण रागे विंदिता रावण निळे होऊनी अनुप्रबाण गेला उडून दोजाग्री। निळाने सुद्धा आता ओळखलेलं आहे, त्याने अस्त्र शस्त्राचा बाण जोडलेला आहे। अग्नि देवता त्यावर विराजमान आहे आणि ज्या ठिकाणी अग्नि देवतेला सन्मान राखून निळाने ध्वजावरून उड्डाण केलं। निळे नाडळे बाणासी लक्ष लक्षोनी लक्षासी अग्निअस्त्र न लागे त्यासी मनी कुसुमोसी रावण। आता बाण सोडला परंतु अग्निअस्त्र सुद्धा त्याला लागणार नव्हतं, कारण का हे रावणाला माहित नाही अग्नी हा निळाचा पिता आहे। कुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीता कांत समजे राम हनुमंत महाराज की जय। कोण गोविंद सत्ता खाली श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः। निळाचे सूक्ष्म लागवे गते निर्बंधावया लंकापते दमनी अस्त्र प्रयुक्ते निळा प्रते प्रयोजे। रावणाने काय केलेलं आहे, दमनी अस्त्र आणि त्यावर अग्नि मंत्राचा उच्चार केला, अग्नि देवताला बोलून घेतलं आणि त्याचं प्रयोजन रावण आता निळावर करू लागलेला आहे। दमनी अस्त्र मंत्र प्रयोक्ते निळाचे कुंडले सर्व शक्ती अग्नि अस्त्र घेऊन हाती लंकापते गरजत। अग्नि अस्त्र हातामध्ये असल्यामुळं रावणाला आता या ठिकाणी अहंकार निर्माण झालेला आहे आणि या अग्नि अस्त्रातून आता नीळ बचावत नाही हा त्याचा अनुमान आहे, परंतु नीळ आता समोर आहे। काय होतंय ते ऐका। लघु लागवे सूक्ष्म गते दावसी नाना माया उत्पत्ती ते म्या तुझे दंडले शक्ती रणाभिवरते मारावया। रावण या ठिकाणी निळाला बोलू लागलेला आहे। आतापर्यंत खूप तो लहान रूपामध्ये येऊन मला त्रास दिलास, मला खूप माझ्याकडे फजितीने पाहिलंस, आता तू समोर राह, मी अग्नि शस्त्र तुला सोडत आहे। तुझ्या घ्यावया निज प्राण म्या सोडिला आहे बाण पाहो तुझे अंगवण आपण आपण वाचवे।
मग आता हे जे सोडलेला मी बाण आहे ह्याच्यातून तू कसा वाचतोस हे मी बघतो, तुझ्यात किती सामर्थ्य आहे हे बघतो. रावण निळाला बोलू लागला. नीळ लक्ष्मणिया ध्वजांग्रे अग्नि बाणा घेऊन करे रावण विंदे निज निर्धारी रण गजरे गरजोनी. ध्वजावर त्या ठिकाणी शांत मनामध्ये बसलेले आहेत नीळ. जाण्याचं त्याने विचारच केला नाही, कारण का एवढं मोठं अस्त्र शस्त्र म्हणल्यास त्याला मान द्यावा लागतो हे नीळाला माहित आहे. एता देखून अग्नि बाण निळा करिता नय उड्डाण मंत्रास्त्रे निज शक्ती क्षीण हृदय बाण खडतरला. अग्निदेवताचा मंत्राचा उच्चार करून तो आलेला बाण आहे आणि त्याला सन्मान देणं हे निळाचं काम आहे. म्हणून त्याला सन्मान दिला आणि कुठलंही स्थलांतर करण्याचं किंवा उड्डाण करण्याचा विचार निळाने केला नाही. हृदय लागतांचे बाण निळ करे श्रीराम स्मरण येता येता पळाले मरण वर कांती बाण खडतरले. समोरून बाण येत आहे, आला हृदयात लागला, पण ज्या वेळेस तो बाण लागला त्यावेळेस मात्र भगवान परमात्म्याचं नामस्मरण होतं आणि राम नामस्मरण असल्यानं तो बाण आत जाण्याऐवजी थोडाफार लागला आणि बाजूने निघून गेला. जे ते श्रीराम नाम स्मरण ते कल्पांती नरगे मरण निळाचा वाचला प्राण वर कांती बाण लागला. भगवान परमात्मा प्रभू रामचंद्राचं नामस्मरण घेतलं तर पाप जळून जातात, मरण सुद्धा भिवून जातं. आणि तसंच या ठिकाणी निळाला सुद्धा झालं. अग्नी दिव्य असणारा बाण सुद्धा काही करू शकला नाही निळाला. लागता अग्न्यास्त्र गात निळ भोतळे पडे मूर्छित ते झाले विपरीत अत्याद्भुत ते ऐका. अग्नी बाण लागल्या बरोबर मूर्छना येऊन निळ धरणी मायेवर पडला आणि धरणी मायेवर पडल्यानंतर काय अद्भुत झालं ते ऐका. अग्नि अस्त्रे करावे गाता तव अग्नि निळाचा पिता तो न करीच प्राण गाता नीळ तत्वता वाचला. आता त्या ठिकाणी काय झालं, नीळ हा अग्नीचा पुत्र आहे आणि पिता पुत्राचं नातं असल्यामुळं पिता आपल्या पुत्राला मारू शकत नाही, म्हणून त्या ठिकाणी नीळ वाचवलेला आहे. लागता अग्न्यास्त्राचा बाण निळे केले राम स्मरण घालूने विरासन मूर्छा पन्न तो पडिला. विरासन त्याने घातलं. वीर युद्ध आहे. भगवान परमात्म्याचं नामस्मरण निळाच्या मुखामध्ये आहे आणि मरण कदापिही येत नाही. अग्न्यास्त्राचा ताप शमून श्रीराम नाम स्मरणे ओलावून निळ सुखे मूर्छा पन्न सुख संपन्न श्रीरामे. अग्नीचं तेज एवढं असतं, पण त्या अग्नीला थंड करण्याचं काम भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतं आणि त्या नामस्मरणानं वलावा दिला, सुख प्राप्त करून दिलं निळाला. वानर रामाचे निज भक्त त्यासी पडतारनाथ सबाय प्रगोटोनी रघुनाथ रक्षी भक्त स्वानंदे. ज्या वेळेस वानर युद्धामध्ये असेच पडले त्या वेळेस भगवान परमात्माने त्यांचं रक्षण केलं. त्याचप्रमाणे निळाचं सुद्धा आता प्रभू रामचंद्रानं रक्षण केलं. अंत काळीची सोयरा रघुनाथ शस्त्राभिघाते सुकोन्मत या परे रक्षी निज भक्त योधात श्रीरामा. अंतकाळीचा पाहुणा भगवान परमात्मा आहे आणि भगवान परमात्म्याचं नामस्मरण घेतलं तर मरण पळून जातं. त्याचप्रमाणे या ठिकाणी निळाला सुद्धा झालेलं आहे. श्रीरामे सुकृपरण श्रीरामे नाटवे जन्म मरण श्रीरामे वानरा समाधान शोक संपन्न संग्रामी. भगवान परमात्म्याच्या नामस्मरणानं जन्म मरण सुद्धा पळून जातं. सुख दुःख सुद्धा आठवत नाही, आपल्या देहाची सुद्धा आठवण राहत नाही.
तेच वानराला आहे. वानराला सुद्धा फक्त भगवान परमात्मा रामच आठवतात. श्रीरामाचे निज संगते रणे वानरा सुख सवंते बाप कृपाळू रघुपती संग्राम स्थिती स्वानंद. भगवान परमात्मा हे बाप कृपाळू म्हणजे जगाचे ते पिता आहेत. वानरावर सुद्धा कृपा करतात आणि वानराच्या सुख दुःखामध्ये ते नेहमी सतगत असतात, नेहमी सहकार्य करतात, कृपा आशीर्वाद देतात. नीळ सैन्याने वीर सुभट रणे पडला ते श्रेष्ठ रथे घालून या गडगडाट जाओ स्पष्ट लंके माझे. रावणाच्या मनामध्ये आता दूषित विचार आलेला आहे. आता तो मूर्छना येऊन पडलेला आहे आणि मूर्छना येऊन पडलेल्या देहाला सुद्धा आपण लंकेमध्ये जर नेलं तर आपल्याला लोक पराक्रमी म्हणतील, असा दुष्ट विचार रावण करतो. रावणे रणे लावणे ख्याते धरुणी आणला सेनापते ही तोके तरे विजय वृत्ती लंके प्रते हो माझे. जेवढं झालं ते झालं, परंतु एक मोठा सेनापती आपल्या लंकेमध्ये मारून आणला, ही रावणाची मोठी ख्याती होईल असं रावण मनामध्ये विचार करतो. रावणे जावे निळे संकट तव स्वमित्राला निकट तेने तळमळे दशकंठ खोटे अदृश्य हे माझे. ज्या वेळेस रणभूमीवर नीळ मूर्छना येऊन पडला त्यावेळेस लक्ष्मण जवळ आले आणि लक्ष्मण येतात हे पाहिलं, रावणाचे हातपायच गळून गेले. कुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीताकांत समजेराम हनुमंत महाराज की जय. कुठवर घ्यायचं शेवटच 21 का 21 नाही. हो जे काय 89 पासून घ्या. ही काय एवढाच आहे 5-6 वेळ लय नाही. हा. असं आहे का? टोपी काढा. मग आपण तिथे लावू तिथला. जावया पण वाडी नुऱ्याची अनुप्रमाण युद्धालाशी लक्ष्मण निर्वाण कंदन हा करील. या ठिकाणी रावण मनामध्ये दूषित विचार करत असताना त्याच्या मनामध्ये एक चांगला सुद्धा विचार आला. कसा की आता आपल्यालाच मरावं लागल, ह्याचं देह आपण निळाचं आपण घेऊन जायचंय, निळाला बांधून न्यायचा हा विचार रथावर केला असताना लक्ष्मण समोर आले. त्याला जर आपण उचलण्याचा प्रयत्न केला तर लक्ष्मण आपल्याला सोडत नाही, तच मारतय. रावण बोलतो, लंका गमन राहिले स्पष्ट युद्ध करणे विचार श्रेष्ठ रथ मुरडोनी गडगडाट रागे दसकंठ परतला. मग रावणाने काय केलं, जी मनामधली इच्छा होती ती अपूर्ण राहिली आणि त्यानं रथ आता लंकेकडे फिरविला. आपण या ठिकाणी राहावं तर लक्ष्मण आपल्याला वाचू देत नाही, लवकर पळत व्हावं. रणभूमीतून रावण पळून गेला. एक प्रदुमन एक शंभर एक वर्त एक देवेंद्र तैसा रावण्याची सुमित्र युद्धी सत्वर मिसळला. ज्याप्रमाणे परदुमाने अवतार घेऊन सम्रासुरला मारायचं होतं त्याप्रमाणे आणि ज्या टाइमाने इंद्रदेवाने सुद्धा वृत्तासुराला मारायचं त्याप्रमाणे या ठिकाणी या लक्ष्मणाला घेऊन रावण निघून गेला. सुमित्रा रावणाचे रण शास्त्रास्त्री विचित्र दारुण एका जनार्दना शरण सुरस्ती अवदान मज द्यावे. आता या ठिकाणी चांगली कथा आहे, गोड कथा आहे, ऐकण्यासारखी आहे, रणयुद्धाची कथा आहे आणि पुढील कथा ऐकावी श्रोते जनांनी असं नाथ महाराज आपल्याला विनंती करतात. नेने पदबंध युक्त पती नेने कथेची सांगती रामायण वंदवी रघुपती कथा प्रती प्रकार. भगवान परमात्म्याने ही कथा लिहायला लावली, भगवान परमात्म्याने इथपर्यंत पोहोचवली.
आणि भगवान परमात्माच आज वाचायला लावतोय असं नाथ महाराज आपल्याला सांगतात. सुस्ती रामायण भावार्थ रामायणे युद्धकांडे एका कार्तिकाय आणि रावणा युद्ध प्रसंगो नाम दस्याध्याया पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम सीता कांत समरंजय जय राम पवन सुत हनुमान की जय. सुखकर्ता दुःखहर्ता वर्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर वृक्षेंदुराची कंठी धरते माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्र मन स्वर्ण मात्र मन कारुणा पुत्री जय देव गरीबारा तुझोरी कुमळा चंदनाची ओठी कुंकुकेशरा जरित मुख सोडत बरा रुद्रंतेने पुरे करणी गागरिया जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्र मन स्वर्ण मात्र मन कामुना पुत्री जय देव लंबोदर पीतांबर परिवृंदना सर्वस्वर्ण वक्रतुंड वाई त्रिनेना दास रामाचा वटपारिसना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरगणना जय देव मंगलमूर्ती दर्शन मात्र मन स्वर्ण मात्र मन कामुना पुत्री जय देव गाई गोपचार विप्रा संध्या वंदन विप्रा संध्या वंदन आपुले 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 साधु दर्शन जय बोलती शिवशक्ती जन राम शिवशक्ती जन योगा योगी राज करो रघुनंदन राम लक्ष्मण भद्र शैत्र गुण सावळा लक्ष्मण धनुर्विद्या बाण शोभे रघुनंदन जय बोलती शिवशक्ती जन राम शिवशक्ती जन योगा योगी राज करो रघुनंदन कौशल्या सुमित्रा ओवाळती रामासी ओवाळती राघवासी उभा भानुदास गुण गातो हरणीशी जय बोलती शिवशक्ती जन राम शिवशक्ती जन योगा योगी राज करो रघुनंदन सत्रानुधान हुंकारोधी कदमंगल शोधगमी कडाले ब्रह्मांड काचे त्रिभुवनी सुवर्णिशाचर झाल्या परी जय देव जय हनुमंता ओ स्वामी हनुमंता तुझे प्रसाद विक्रमता जय देव दुमदुमले पाता उठला वृषभ तरतरला धरिधर मांडीला घेत कराडे पर्वत उठवून शेत रामे रामदास शक्तीचा शोध जय देव जय हनुमंता ओ स्वामी हनुमंता तुझे प्रसाद विक्रमता जय देव विजेवरी उभा वामनी रुक्माई दिसले शोभा पुंडलिकाच्या भेटी प्रभानावेगा चरणी वाय भीमा उद्धरी जगा जय देव जय पांडुरंगा वाय पांडुरंगा रुक्माई वल्लभा राईच्या वल्लभा पायी जीव लगा जय देव तुळशी माळ गळावर ठेवून कटी कासे पितांबर कसूर लाटी देव सुवर्ण नितेती भेटी गरुड हनुमंत गजोबे राती जय देव जय पांडुरंगा वाय पांडुरंगा रुक्माई वल्लभा राईच्या वल्लभा पायी जीव लगा जय देव आषाढी कार्तिकी कर्कजनेती वसंतनेती चंद्रभागेवाणी सांजे करती दशम्याला मागेल्या वनमुखी केशवासी नामदेव भाविवाणीची जय देव जय पांडुरंगा
पाय पांडुरंगा रुक्माई वल्लभा ताईच्या वल्लभा पाय जीव लगा दे देव घालील लोटांगण मंदिर करणा डोळ्यानं पाय रूप तुझे प्रेमालिंग रांग पूजन भाय वाळी नारी नामा रुक्माई गोपाळ रुक्माई नदी गवदार विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम कांत समृद्ध राम पवन सुत महाराज की जय. घेऊन जाईल लगेच आता थांबलो कसं येऊ. जमलं की आता जमलं आता काय करा